दंडवत प्रणाम. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. कल्पना करा, तुमच्याकडे अफाट संपत्ती आहे. हां. समाजात तुमचा प्रचंड दबदबा आहे. तुमच्या शब्दाला मोठा मान आहे. सगळं काही अगदी परिपूर्ण आहे. पण एका मध्यरात्री अगदी बरोबर. तुमच्या पत्नीने शयनगृहाची साखळी वाजवली आणि त्या एका साध्या क्षुल्लक वाटणाऱ्या आवाजाने तुम्ही तुमचं अख्खं साम्राज्य आणि संसार कायमचं सोडून देण्याचा निर्णय घेता. हे ऐकायला खरंच एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतं. हो ना, पण हे कसं शक्य आहे? म्हणजे एका क्षणात असा कोणता साक्षात्कार होऊ शकतो ज्यामुळे माणूस स्वतःची ओळखच पुसून टाकायला तयार होतो? हाच तर खरा प्रश्न आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आज आपण स्मृतिपात्र या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्रोतावर आधारित माहिती घेणार आहोत. नक्कीच. स्मृतिपात्र हा खूप महत्वाचा स्रोत आहे. हो, आणि आज आपण महानुभाव पंथातील एक महान विभूती म्हणजेच संत राजव्यास यांच्या जीवन प्रवासाचा वेध घेणार आहोत. एका अत्यंत श्रीमंत देशमुखापासून ते खडतर तपश्चर्या करणाऱ्या संन्याशापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आहे. आणि नुसता संन्यास नाही, तर त्यात अनेक चढउतारे आहेत. बरोबर. श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत झालेले भव्य संत संमेलन, तत्वज्ञानावरील निष्ठा आणि या सगळ्या प्रवासात मानवी अहंकाराचा अत्यंत रंजक खेळ आपण पाहणार आहोत. चला तर मग हे सर्व उलगडून पाहूया. या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. स्मृतिपात्र या स्रोताचं महत्त्व आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे ते फक्त जुने दस्तऐवज नाहीत का? मुळीच नाही. महानुभाव पंथाचा इतिहास हा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लिहून ठेवलेल्या नोंदींचा इतिहास आहे. स्मृतिपात्र हे अशाच नोंदींचं एक जिवंत स्वरूप आहे. म्हणजे त्यातून खूप पारदर्शक पुरावे मिळतात. अगदी. हे मानवी संघर्षाचे आणि आध्यात्मिक शोधाचे पुरावे आहेत. संत राजव्यास यांचा हा प्रवास आपल्याला भौतिक सुखे आणि आध्यात्मिक ओढ यातील तीव्र द्वंद्वाची जाणीव करून देतो. खरे, आणि या प्रवासाची जी पार्श्वभूमी आहे तीच मुळात खूप अचंबित करणारी आहे. हो, शके 1440च्या आसपासचा तो काळ होता. बरोबर. आपण शके 1440च्या सुमारास चांदूर वडनेर जवळच्या मेळले गावात जातोय. तिथे जन्मलेले हे संत राजव्यास. तेव्हा ते एक पाटील देशमुख होते. आणि आता त्या काळातला देशमुख म्हणजे केवळ एक पद नव्हतं, ती एक समांतर सत्ता होती. अगदी बरोबर. त्यांच्याकडे अफाट संपत्ती, समाजात प्रचंड मानपान, नोकरचाकर आणि सोबतच अत्यंत सुंदर पत्नी होती, ज्याला आपण एक परिपूर्ण ऐहिक आयुष्य म्हणतो. ते सगळं त्यांच्याकडे होतं. पण त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी कधी मिळाली हे खूप रंजक आहे. होय ना. वयाच्या अवघ्या 15व्या-16व्या वर्षी त्यांची भेट रुक्मिणी स्वयंवर या प्रसिद्ध ग्रंथाचे कर्ते आचार्य संतराज लासूडकर यांशी होते. आणि तिथेच त्यांना परमार्थाचा उपदेश मिळतो. हो, आणि इथून पुढे त्यांच्या घरात ज्ञानी भिक्षुकांची कायम वर्दळ राहायला लागते. पण मला एक सांगा, संपत्ती आणि ज्ञान यांचा हा संगम तसा दुर्मिळच नाही का? तो दुर्मिळ नक्कीच होता, कारण सहसा जिथे प्रचंड संपत्ती असते तिथे ज्ञानाची ओढ थोडी कमीच असते असं आपण पाहतो. हो, तेही आहे. पण इथे संत राजव्यास हे दाणी आणि ज्ञानी यजमान म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या घरी येणाऱ्या विद्वानांचा आदर सत्कार करणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग बनला होता. पण मग त्यातूनच त्यांच्यात एका अंतर्गत द्वंद्वाची सुरुवात झाली असेल. नक्कीच. एकीकडे त्यांच्याकडे असलेला हा प्रचंड भौतिक संसार होता आणि दुसरीकडे त्या चर्चांमधून मिळणाऱ्या परमार्थाच्या ज्ञानाची ओढ होती. म्हणजे ही दोन वेगळी विश्वे त्यांच्या आत एकाच वेळी आकार घेत होती आणि या दोन विश्वांची धडक एका रात्री अत्यंत नाट्यमयरित्या होते. तो प्रसंग तर खरंच अद्भुत आहे. हो, असं घडतं की चांदूर वर्णेरचे काही धर्मोपदेशी ब्राह्मण आणि भिक्षुक त्यांच्याकडे मुक्कामाला आलेले असतात आणि सलग 5-7 दिवस चर्चा सुरू असते. एका रात्री मध्यरात्र उलटून गेली तरी देशमुखांची ही ज्ञानचर्चा थांबलेली नसते. त्यांना आजूबाजूच्या जगाचा, वेळेचा पूर्ण विसर पडलेला असतो. आणि त्यांच्या पत्नीची अवस्था याच्या अगदी उलट असते. हो ना. त्यांच्या पत्नीला मात्र या सगळ्याचा प्रचंड कंटाळा आलेला असतो. तिची प्रवृत्ती ऐहिक भोगाकडे आहे आणि मग ती शयनगृहातून चक्क 5-7 वेळा दाराची साखळी वाजून त्यांना बोलावण्याचा संकेत देते. पण देशमुख त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. हो, पण जरा थांबा, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे.
हे सगळं ऐकायला खूप तत्वज्ञानात्मक वाटतं. हां. जसं आजकाल आपण एखाद्या रात्री उशिरापर्यंत आवडते पुस्तक वाचण्यात किंवा काहीतरी बघण्यात मग्न असतो, तशीच ती ज्ञानलालसा होती. हां. पण एका रात्रीच्या रागातून कोणी थेट संसार कसा सोडू शकतो? हा खूप रास्त प्रश्न आहे. केवळ पत्नीचा कंटाळा आला म्हणून घर सोडणं असं तर हे नव्हतं. आणि येथे एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की वरवर पाहता हे एका रात्रीचं भांडण किंवा नैराश्य वाटू शकतं, पण तसं नाहीये. अच्छा, म्हणजे यामागे काहीतरी खोल विचार होता. नक्कीच. तो दाराच्या साखळीचा आवाज केवळ एका संतप्त पत्नीचा आवाज नव्हता. देशमुखांसाठी तो एक अत्यंत खोल तत्वज्ञानात्मक साक्षात्कार होता. बापरे, म्हणजे साखळीच्या आवाजाने साक्षात्कार. हो, आपण याला आजच्या काळातल्या एका उदाहरणाने समजूया. समजा एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओला अचानक एक दिवस जाणवतं की त्यानं उभी केलेली ही अफाट संपत्ती अत्यंत तकलादू आहे. म्हणजे उद्या शेअर मार्केट पडलं तर हे सगळं शून्य होणार आहे. अगदी बरोबर. तो जो एक धक्का असतो ना, तसाच धक्का देशमुखांना त्या रात्री बसला. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या पत्नीचं त्यांच्यावरील प्रेम हे पूर्णपणे अटींवर आधारित आहे. अच्छा, म्हणजे जोवर त्यांच्याकडे तारुण्य आणि संपत्ती आहे तोवरच हे ऐहिक प्रेम टिकणार आहे असं त्यांना वाटलं. हो, तिला त्यांच्या या ज्ञानाच्या शोधात कोणताही रस नाही. हा संसार परिवर्तनशील आणि स्वार्थी पायावर उभा आहे हे भयंकर सत्य त्यांना त्या रात्री लख्खपणे उमगले. म्हणजे ती साखळी वाजण्याची घटना हा केवळ एक ट्रिगर होता, पण आतली खळबळ आधीपासूनच सुरू होती. तर अगदी बरोबर. आणि म्हणूनच जोवर संपत्ती आहे तोवर प्रेम आहे हे उमगल्यामुळे त्यांनी कठोर निर्णय घेतला. हो, शके 1465 मध्ये त्यांनी घरदार सोडण्याचा निर्णय घेतला. पण घरदार सोडलं म्हणजे सगळं संपलं असा हा प्रवास नाहीये. मुळीच नाही. इथून तर खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. बरोबर. यापुढचा प्रवास तर अधिकच खडतर आणि वेदनादायी होता. गुरूच्या शोधात ते मराठवाड्याकडे निघाले, पण तिथे पोचल्यावर त्यांना एक भयंकर धक्का बसतो. तो धक्का त्यांच्यासाठी खूप मोठा होता. हो ना, ज्या गुरूंच्या म्हणजे आचार्य संतराट लासूरकर यांच्या शोधात ते घर सोडून आले होते ते कालवश झाले आहेत हे त्यांना समजतं. विचार करा, ज्या आधारासाठी सर्वस्व त्यागलं तो आधारच आता राहिला नाही. बापरे, ही अवस्था अत्यंत भयानक असली पाहिजे. एकदम निराश झाले असतील ते. नक्कीच. ही एक प्रकारची आध्यात्मिक पोकळी होती त्यांच्या आयुष्यातली. पण याच निराशावस्थेतून त्यांचा पुढचा मार्ग मोकळा झाला. अच्छा, ते कसं काय? एका भिक्षुकाच्या मार्गदर्शनामुळे ते महानुभाव पंथाच्या उपाध्याय अमनायाचे आचार्य कमळाकर मुनी बिडकर यांच्याकडे जातात. हो, उपाध्याय शाखा. हो, महानुभाव पंथात विविध शाखा किंवा आमनाय होते. तिथे गेल्यावर ते संन्यास घेतात. पण संन्यास घेताना ते एक अत्यंत भावूक अट घालतात. कोणती अट? ते म्हणतात की मला माझ्या दिवंगत गुरूंचेच नाव हवे आहे. आणि मग कमळाकर मुनी त्यांना संतराज हे नाव देतात. अरे वा, म्हणजे पूर्वीच्या देशमुखांचे आता संतराज व्यास झाले. हो, ही केवळ गुरुप्रती असलेली श्रद्धा नव्हती. हा स्वतःची जुनी ओळख पूर्णपणे पुसून टाकून एक नवीन आध्यात्मिक जन्म घेण्याचा संकल्प होता. जुना देशमुख आता खऱ्या अर्थाने संपला होता. आणि हा जुना देशमुख संपवण्याची प्रक्रिया केवळ नाव बदलण्यापुरती मर्यादित नव्हती. पुढे विद्वांस महानुभावांसोबत त्यांनी जी तपश्चर्या सुरू केली ती खरोखर अंगावर काटा आणणारी आहे. अगदी खरंय. ती तपश्चर्या सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडची होती. जंगलात राहायचं, भिक्षा मागायची, नदीचं पाणी प्यायचं आणि कोणत्याही छताविना उघड्यावर झोपायचं. ज्या माणसाने आयुष्यभर रेशमी गाद्या अनुभवल्या तो आता उघड्या आकाशाखाली झोपत होता. हा बदल पचवणं खूप कठीण असतं. बापरे. पण इथे विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. एक प्रसंग असा घडतो जो मला खूप विचार करायला लावतो. कोणता प्रसंग? एका रात्री भयंकर पाऊस पडत असतो. आश्रयासाठी ते एका गावात जातात, पण मध्यरात्र असल्याने गावात त्यांना कोणीही प्रवेश देत नाही. शेवटी एका घोड्यावरून जाणाऱ्या माणसाचा पाठलाग करत ते एका चावडीत पोचतात आणि तिथे एक अन्यपंथीय साधूसोबत त्यांना रात्र काढावी लागते. हो, हा प्रसंग स्मृतिपात्रात खूप सविस्तर आला आहे. मला हाच प्रश्न पडतो की इतका मोठा अपमान, ही इतकी हतबलता त्यांनी कशी सहन केली असेल? इतक्या श्रीमंत माणसाने गावात प्रवेश न मिळण्याचा अपमान कसा गिळला असेल? नक्कीच. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला समजेल की हा केवळ शारीरिक त्रास नव्हता. अच्छा, मग काय होतं हे?
भौतिक सुखसोयींचा त्याग करणे हे केवळ शारीरिक कष्ट नसून ती स्वतःचा अहंकार आणि जुनी ओळख पुसून टाकण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया होती. हां, म्हणजे हा अहंकार गळून पडण्याचाच एक भाग होता. अगदी बरोबर. पावसात भिजणे, प्रवेश नाकारला जाणे, एका अनोळखी चावडीत झोपणे हा सगळा त्यांच्या उरल्यासुरल्या अहंकारावरचा घाव होता. जोपर्यंत मी कुणीतरी विशेष आहे ही भावना पूर्णपणे जळून खाक होत नाही, तोपर्यंत ज्ञानाला आत येण्यासाठी जागाच निर्माण होत नाही. खरंय, म्हणजे ती रात्र त्यांच्यासाठी एक प्रकारची अहंकार जाळून टाकण्याची भट्टी होती. हो, त्यांनी केवळ थंडी किंवा अपमान अनुभवला नसेल, तर एक प्रकारची मुक्ती अनुभवली असेल. पण मग इथे एक प्रश्न निर्माण होतो. तपश्चर्येच्या या भट्टीतून निघाल्यावर अहंकार पूर्णपणे नष्ट व्हायला हवा, बरोबर? हो, सैद्धांतिकदृष्ट्या तरी तसंच वाटतं. पण तसं होत नाही, कारण या शांततेच्या प्रवासात पुढे खूप मोठं वादळ येतं. संत राजा व्यास आता उपाध्य शाखेचे 11वे आचार्य बनले आहेत, पण अचानक त्यांच्या कुळाचा अभिमान उफाळून येतो. संतराज यांचे काका कृष्णराज आणि विद्वांस महानुभाव यांच्यात पाचाळेश्वर येथे शास्त्रावरून एक कडाक्याचं भांडण होतं. आणि ते भांडण खूप विकोपाला जातं. अगदी कुळाच्या अभिमानापायी संतराज व्यास विद्वांसांसोबत पैठण येथे जाऊन शास्त्रार्थ करतात आणि तिथे एकमेकांबद्दल अपशब्दही वापरले जातात. हो, या वैमनस्यामुळे श्री बिडकर महानुभाव हे विद्वांसांवर थेट बहिष्कार टाकतात. हो ना, तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? हे इतके मोठे आध्यात्मिक गुरु ज्यांनी आपला अहंकार मारण्यासाठी एवढी खडतर तपश्चर्या केली, ते मोठ्या कुटुंबातील राजकीय वादासारखे का भांडत होते? हां, अतिशय अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिथेच आपल्याला 16व्या शतकातला शास्त्रार्थ म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे हे फक्त शाब्दिक भांडण नव्हतं? नाही, शास्त्रार्थ म्हणजे वैचारिक आणि तत्वज्ञानात्मक युद्धासारखे होते, जिथे तुमच्या पंथाची आणि तुमच्या कुळाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. पण तरीही संतांनी? हेच तर स्मृतिपात्र या नोंदींचे मोठेपण आहे. ते संतांना देवाच्या पातळीवर न ठेवता त्यांच्यातील मानवी त्रुटी अत्यंत प्रामाणिकपणे नोंदवतात. आध्यात्मिक मार्गावरही मतभेद होऊ शकतात. खरंय, कितीही तपश्चर्या केली तरी कुळाचा अभिमान सूक्ष्म रूपात शिल्लक राहू शकतोच. अहंकार हा एकदा मारला की कायमचा संपत नाही. बरोबर, तो नव्या स्वरूपात परत येऊ शकतो. पण या वादाचा शेवट कसा होतो हे जास्त महत्वाचं आहे. हो, तो संघर्ष खरोखरच गुंतागुंतीचा होता. पण त्याचा शेवट आणखीच रंजक आहे, कारण वाद विकोपाला गेल्यावर भानुदास पाटोदकर आणि वणवले कोयाबास पुढाकार घेतात. आणि ते एका भव्य संत संमेलनाचं आयोजन करतात. हो, आणि या संमेलनासाठी जे ठिकाण निवडतात ते खूप महत्वाचं आहे. चिंचोंडी गावात हे संमेलन आयोजित केलं जातं. तिथे दोन्ही आचार्य भेटतात, एकमेकांची क्षमा मागतात. सुमारे 1500 भिक्षुक तिथे एकत्र आलेले असतात. बापरे, 1500 लोक, आणि तिथे 5-7 दिवस शास्त्रचर्चा व भोजनाचा म्हणजे चतुर्विध पदार्थांचा आनंद घेतला जातो. हो, पण इथे मला पडलेला प्रश्न हा आहे की या संमेलनासाठी चिंचोडी गावाचीच निवड का करण्यात आली? चिंचोडी गावाची निवड हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. कारण चिंचोंडी ही साक्षात श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी होती. अच्छा, म्हणजे तिथे श्री चक्रधर स्वामी राहिले होते. हो, आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या शिकवणीचा मूळ गाभा समता, क्षमा आणि संयम हा होता. जेव्हा हे दोन्ही दुरावलेले आचार्य त्या पवित्र भूमीत येतात, तेव्हा ती ऊर्जा त्यांना मूळ तत्वांची आठवण करून देते. म्हणजे 1500 लोकांसमोर क्षमा मागणं हे सोपं नसतं. अजिबात नाही. स्वतःचे आचार्यपद आणि अहंकार बाजूला ठेवून आपल्या चुकीची जाहीर कबुली देणं आणि क्षमा करणं यासाठी अफाट नैतिक धैर्य लागते. हे केवळ समेट नव्हता, तर श्री चक्रधर स्वामींच्या शिकवणीचा विजय होता. खरंच, खरा संन्यास याच प्रगल्भतेत दडलेला आहे. पण जेव्हा आतली शांतता प्रस्थापित होते तेव्हा बाहेरचं जग शांत राहीलच याची खात्री नसते. बरोबर, कारण बाह्य जगातील ऐतिहासिक घडामोडी या संतांच्या जीवनात अडथळे निर्माण करतातच. हो ना, शके 1515 मध्ये पैठण येथे पुन्हा या संतांची एक मोठी भेट होते. तिथे आमरसाचे भव्य भोजन दिले जाते, उंची वस्त्रांचे दान दिले जाते. सगळं काही आनंदात सुरू असतं. आणि तिथेच एक मोठं राजकीय संकट उभं राहतं. हो, नेमक्या याच काळात दिल्लीचा बादशाह अकबर अहमदनगरवर स्वारी करतो. बापरे, अकबराची अहमदनगरवरील स्वारी ही दख्खनच्या इतिहासातील खूप मोठी उलथापालट होती.
आणि या एका घटनेमुळे सर्व समीकरणे बदलून जातात. या राजकीय अस्थिरतेमुळे आणि युद्धाच्या भीतीमुळे या संतांना आपला मुक्काम हलवणे भाग पडते. बरोबर. आणि हे एक महत्वाचा प्रश्न निर्माण करते कोणते प्रश्न? की धर्म आणि अध्यात्म हे राजकीय संकटांपासून कधीच अलिप्त राहू शकत नाहीत. परिस्थितीनुसार जुळवून घेणे हाच या पंथाच्या प्रसाराचा आणि अस्तित्वाचा गाभा होता. आणि हे जुळवून घेणं किती अवघड होतं बघा. हे स्थलांतर म्हणजे एखाद्या कुटुंबाने गाव सोडण्यासारखं नव्हतं. दोन्ही आचार्यांना मिळून तब्बल 2000 भिक्षुकांच्या समुदायासोबत पैठणहून कराड भागाकडे स्थलांतर करावे लागले. 2000 लोक म्हणजे खूप मोठी जबाबदारी झाली ही. हो ना? विचार करा, 16व्या शतकात कुठलीही दळणवळणाची साधने नसताना युद्धाच्या सावटाखाली 2000 लोकांसाठी रोज अन्नाची आणि निवाऱ्याची व्यवस्था करणं हे किती मोठं प्रशासकीय आणि नेतृत्व कौशल्य असेल. नक्कीच महानुभाव पंथाच्या एकजुटीची ही ताकद होती. जेव्हा तुम्ही 2000 लोकांचं नेतृत्व करता तेव्हा केवळ तत्वज्ञान सांगून चालत नाही. खरंय, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याची व्यावहारिक जबाबदारीही पार पाडावी लागते. संत राजव्यासा यांनी या संकट काळात जे लवचिक धोरण स्वीकारले त्यामुळेच हा पंथ टिकून राहिला. कठोर वैराग्य आणि व्यवस्थापन या दोन्ही भूमिका त्यांनी कुशलतेने पार पाडल्या. पुढे मग शके 1520 मध्ये रिद्धपूर येथे आणखीन एक अत्यंत भव्य अशी भेट होते. आणि विशेष म्हणजे विदर्भ बादशहाचा प्रधानही आपल्या लष्करासह आणि वाद्यांच्या गजरात यात सामील होतो. यावरून त्यांचा समाजातला प्रभाव लक्षात येतो. हो, राजकीय आणि आध्यात्मिक सत्तेचा संगमत होता तो. सरतेशेवटी संत राजव्यास हे तेलाहार या गावी जातात आणि तिथेच शके 1525 म्हणजेच इसवी सन 1603 मध्ये ते आपला देह ठेवतात. एका श्रीमंत देशमुखाकडून सुरू झालेला हा प्रवास एका परिपूर्ण आध्यात्मिक नेत्याच्या रूपात पूर्णत्वास गेला. अगदी खरंय. जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेकडे मागे वळून पाहिलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. एका सुखी देशमुखाचे संत राजव्यास बनणे, मध्यरात्रीच्या पावसातील त्यांची खडतर तपश्चर्या, विद्वांसांसोबतचा वाद, चिंचोंडी येथील क्षमाशीलता आणि अकबराच्या स्वारीच्या वेळी दाखवलेलं नेतृत्व, या सगळ्या टप्प्यांवर मानवी मनाचा प्रवास आपल्याला दिसतो. हो, आणि याच चर्चेच्या शेवटी मला श्रोत्यांसाठी एक नवीन आणि विचारप्रवर्तक मुद्दा मांडावासा वाटतो. आपण विचार केला पाहिजे की खरे आध्यात्मिक ज्ञान कुठे मिळते? केवळ एकांतात अरण्यात तपश्चर्या करताना, की 1500 लोकांच्या भरसभेत आपला अहंकार बाजूला ठेवून एखाद्याची जाहीर क्षमा मागताना? हा खूपच सखोल विचार आहे. कदाचित अध्यात्म म्हणजे केवळ जग सोडणे नसून या जगातील गुंतागुंतीमध्ये स्वतःला शांत ठेवणे हेच असावे. नक्कीच. यावर आपण नक्की विचार करावा. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.